नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुडार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 105 भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात, आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने तुला भ्रमात टाकले होते. तो मोह अजून गेला की नाही? तू अजून स्वतःला कर्म अकर्म याचा करता समजतो काय? इकडे अर्जुन आत्मानंदात मग्न झालेला होता, पण प्रश्न विचारून कृष्णाने त्याला भानावर आणले व कर्मयोगाची म्हणजे लढण्याची आठवण त्याला विसरू देत नव्हता. कारण अर्जुनाने आपले अर्जुनपण जाणले की संपलेच, म्हणून त्याचे देहभान जागेवर ठेवणे कृष्णाला अत्यंत आवश्यक वाटत होते. नुकताच उगवू पाहणारा पौर्णिमेचा चंद्र क्षीरसागरातून वर यावा व हळूहळू तीरावरील पाहणाऱ्यांना चंद्राचा पूर्ण गोलाकार दिसू लागावा, पण लगेच उंच हेलकाव्यांच्या लाटामुळे पुन्हा चंद्र अदृश्य व्हावा की काय अशी भीती वाटावी. चंद्र पूर्णपणे वर येईपर्यंत त्याचे दृष्टीस पडणे आणि पुन्हा नाहीशी होणे हे सुरूच असते. त्याप्रमाणे अर्जुन आपले अर्जुनपण विसरला की देह व जग ही सर्व ब्रह्ममय होऊ लागत व अर्जुनपण ही भावना आली रे आली की देह व जगत हे परत सत्य वाटत. अशा प्रकारे अर्जुनपण व कुटस्थ म्हणजे परब्रह्म यांचा लपंडाव चालू झाला. ब्रह्ममय भावनेचा सागर कधी पूर्ण व्यापून टाकी तर कधी अर्जुनपणाच्या सीमा बलवत्तर होत. क्षीर समुद्रातही पांढरा व चंद्रही पांढरा, क्षीर समुद्रही पांढरा व चंद्रही पांढरा. त्यामुळे चंद्राच्या दिसण्यात जसा अडथळा येतो तसे काहीसे हे झाले. मी ब्रह्म आहे ही जाणीव विसरतात सर्व जगच ब्रह्मरूप होई आणि ही जाणीव पण विरताच अजून प्रश्न पडे. अशा सीमेवर अर्जुन उभा होता. जोपर्यंत जाणीव कायम राहते तोपर्यंत खरी ब्रह्मरूपता अंगी येत नाही. मी ब्रह्मरूप आहे ही जाणीव सापेक्ष असते. म्हणजे पूर्वी जो अब्रह्मरूप प्रत्यय होता त्याच्या अपेक्षेने हा मी ब्रह्मरूप आहे अशा विरुद्ध भावनेचा अनुभव येतो. म्हणजे ही विद्यावृत्ती असली तरी त्याला लेशा विद्या असे म्हणतात किंवा त्यालाच व्यतिरेक ज्ञान असे म्हणतात. व नंतर नामरूपाने भासणारे सर्व दृश्य जगत हे ब्रह्मच आहे हा अन्वयाचा प्रत्यय व्यतिरेक ज्ञानानंतर येतो, अगोदर कधीच येत नाही. हे अन्वयाचे व्यापक ज्ञान असले तरी ही पण एक वृत्तीच आहे. ज्ञानांश जोपर्यंत प्रधान आहे तोपर्यंत ही जाणीव वृत्ती कायम राहणारच व जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत वृत्तीरूपता नाहीशी होऊ शकत नाही. तेव्हा ही वृत्तीही नाहीशी झाल्याशिवाय खरा ब्रह्मरूपतेचा जाणीवरहित असा अनुभव येऊ शकत नाही. ही ज्ञानाची वृत्ती अर्थातच दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाने नाहीशी होऊ शकत नाही. तिला नाहीशी करायचे असल्यास प्रेमवृत्तीला, हे विश्वचे माझे घर या वृत्तीला किंवा वासुदेव वृत्तीला किंवा वासुदेव मतीला प्रदान करणे हाच यावर एकमेव उपाय आहे. मग त्रिगुणात्मक मायारहित सगुण साकार भगवंताविषयीच सर्व व्यवहार होतो व जीवनमुक्ती सोबतच विदेहमुक्तीचा पण लाभ होतो. मग समाधी व त्यातून व्युत्थान अशी भाषा बंद पडते व सर्व चिद्विलासा एकच एक असा अनुभव उरतो असो. अशा प्रकारे अर्जुन एका अव्यापक जाणीव सोडत होता आणि दुसरी व्यापक जाणीव धरत होता.
व देहाच्या हिंदोळ्यावर बसून एका सीमेतून दुसऱ्या सीमेतून पहिल्या सीमेत असा येत जात होता. कसा बसा अर्जुन देहभानावर स्थिर झाला तेव्हा त्याने आपल्या कापऱ्या तळहाताने उभे राहिलेले आपले रोमांच दाबून व अष्टसात्विक भावनेने दाटलेला डोळ्यातील आनंद जलाचा प्रवाह तळहाताने पुसून थांबवला व डोळे स्वच्छ केले. एका अनामिक अनावर भावनेने व्यापल्यामुळे त्याच्या गळ्यातून दाटीवाटीने आवंडे येत होते. त्यामुळे गळा रुंदल्यासारखा झाला होता. कशी तरी अनावर अनामिक भावना दाबून आपला त्यांनी गळा साफ केला. अस्थिर वाचा सावरून स्थिर केली. श्वासोच्छ्वास अनियमित झाला होता, त्याला पूर्ववत नियमित केले व अर्जुन म्हणू लागला. आता या ठिकाणी हे जे वर्णन आहे ना, हे वर्णन इतकं काव्यमय आहे की जगात असं कुठेच नाही असं म्हणतात. देवा, तू असेच विचारतोस ना की मोह माझ्याजवळ अजून उरला की नाही? देवा, तू असेच विचारतोस ना की मोह माझ्याजवळ अजून उरला की नाही? अहो, तर आपल्या नाव निशाणीसह संपला. म्हणजे आता नाम मात्र पण तो शिल्लक नाही. माझा मोह भगवंता तुझ्या कृपेने नाहीसा झाला व माझ्या खऱ्या स्वरूपाचे मला ज्ञान झाले. आता मी निसंदेह झालो आहे. आता तुझी आज्ञा पाळीन. खरोखरच माझा मोह गेला. आता मोह गेला की नाही हे विचारणे म्हणजे सूर्याने अंधाराच्या जवळ येऊन त्याच्या कानात गेला का तुझा अंधकार असे विचारण्यासारखे आहे. असे सूर्याचे म्हणणे कधीतरी कोठेतरी योग्य आणि मान्य होईल काय? श्रीकृष्ण आता ज्ञानस्वरूप असा तू प्रत्यक्ष डोळ्यासमोर असताना अज्ञानाला मदमोहाला तुझ्या समोर उभे राहण्याची ताकद तरी आहे का? जे मूळचेच आहे म्हणून कोणत्याही साधन मार्गाने पुन्हा प्राप्त करण्यासारखे नाही असे आत्मज्ञान तू आईपेक्षाही अधिक आपुलकीने अगदी तोंड भरून आम्हाला सांगितले. आता मी तुझ्या स्वरूपाशी ऐक्य पावल्यामुळे कृतकृत्य झालो आहे. पूर्वी मी अर्जुनपणात अडकलो होतो, पण आता तुझ्या स्वरूपाशी ऐक्य पावल्यामुळे पूर्वीचा जसा होतो तसा मी झालो आहे. आता तू मोह गेला का असे विचारू नको व मी मोह गेला असे सांगत नाही. गुंतलो होतो अर्जुनपणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. तुझ्या कृपेमुळेच प्राप्त झालेल्या आत्मबोधाने माझ्या ठिकाणचे मी माझे असे जे मोहाचे मूळ आहे ते आता पूर्णतः उपटल्या गेले. आता द्वैत भावनेमुळे करणे न करणे या भ्रमात मी होतो, त्यातून मी आता पूर्णतः बाहेर आलो आहे. कारण आता तुझ्या एकाशिवाय मला कुठेच काही दुसरे म्हणून असे काही दिसतच नाही. किंबहुना दुसरे हा शब्द सुद्धा मला उच्चारणे जड वाटते. आता करणे का न करणे हे जेणे उठी दुजेपणे ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. आता मोहाचा घोटाळा उरला नाही. आता याविषयी मी पूर्ण निसंशय झालो आहे व माझ्याशी कोणत्याच कर्माचा किंवा अकर्माचा सुद्धा काहीच संबंध नाही असा बोध झाल्यामुळे मी आता ब्रह्मस्वरूप झालो आहे, पहिल्यासारखाच झालो आहे. हे प्रभो, सर्वदा सर्वत्र घडणारे हे विश्वकृत्य तुझ्याच इच्छेने घडत आहे. हे सत्य आता मला पूर्णतः कळाले आहे. आता माझे म्हणून मी करतो म्हणून असे काही निराळे कार्य असू तरी शकेल काय ही कल्पनाच माझ्या चित्तातून मळापासून उपटली गेली आहे. दृश्य या कल्पनेचा जो नाश करतो, खोट्या द्वैत भावनाचा जो घास करतो व एकटा एक सदा सर्वत्र जो सर्व काही स्वतःच धारण करून असतो, ज्याची सुयोग्य जोड साधली की संसाराची बाकीची बंधने गळतात, ज्याची जिज्ञासा केली की सर्व आशाच मावळतात व ज्याचे रहस्य कळले म्हणजे सर्व काही आत्ममयच आहे असे जाणवते. म्हणजे जे भेटले असता आपणच आपल्याला भेटतो आहोत, त्याच्या प्रीती करता अद्वैत बोधही उल्लंघावा लागतो
म्हणजे आपलेच असलेले अद्वैत आपल्यामध्येच उफाळून वर येते, असा तो तू आज भगवान श्रीकृष्ण होऊन माझ्या पुढे गुरु रूपात उभा आहेस. तर आता हे सकळ देवादी देवा, तुमची जी आज्ञा असेल तीच मला शिरसावंदी आहे. आपण मला हे कोणतीही आज्ञा द्या. आता आपण मला कोणतीही आज्ञा द्या. या अर्जुनाच्या बोलण्याने भगवान सुखाने भांबावून गेले व आनंदाने जणू नाचू लागले व मनात म्हणाले, मी साध्य करावे असे विश्वफळ मला हा फळ स्वरूप आनंद देणारा झाला आहे. म्हणे विश्वफळा झाला फळ हा मज. आपला मुलगा जो चंद्र तो उणेपणा सोडून पौर्णिमेला पूर्णत्वाने प्रकाशू लागताच समुद्राला आनंद होऊन तो त्याच्या आलिंगण्यास उचंबळून आपली मर्यादा सोडतोच ना. अशा प्रकारे संवादाच्या बोहल्यावर श्रीकृष्ण व अर्जुनाच्या अंतर्भावाचे मिलन झालेले पाहून संजय हर्षभरीत झाला. तो धृतराष्ट्राला म्हणाला, आपण खरोखरच दोघेही व्यासांच्या कृपेला पात्र झालो आहे. तुम्हाला चर्मचक्षुत नाहीत, पण व्यासांनी तुम्हाला ज्ञानचक्षु जरूर दिले आहेत. गीता ज्ञानाच्या रूपाने ते ज्ञानचक्षु आहेत आणि मी रथांच्या घोड्यांच्या परीक्षा घेणारा अशा प्रत्यक्ष अर्जुन कृष्ण यांचा संवाद ऐकण्याचे मला भाग्य भेटले. शिवाय भोवताली हे घनघोर युद्ध चालले असताना व प्रत्येकाला आपणच विजयी होऊ अशा विश्वासाने पछाडल्यामुळे सर्वजण एकमेकावर आक्रमित झालेले आहेत. अशा या भयानक संकटाच्या काळात मात्र आम्हाला प्रत्यक्ष ब्रह्मानंद भोगण्यास मिळत आहे. पण चंद्रकिरणाचा स्पर्श दगडाला पाझर फोडू शकत नाही. तसा धृतराष्ट्राच्या मनावर संजयच्या या बोलण्याचा काहीच परिणाम न होता त्याचे मन किंचितही द्रवले नाही. पण संजय आपला हर्षातिशयाने बेहोश झाल्यासारखा आपला बोलतच होता. एरवी तो धृतराष्ट्र ऐकण्याच्याही योग्यतेचा नाही हे तो जाणत होता. तो राजाला म्हणाला, मी कृष्णार्जुनाचा अद्भुत संवाद ऐकला व माझ्या अंगावर रोमांचाची दाटी झाली. हा संवाद एवढा अद्भुत आहे की जणू दोन समुद्र एक झाल्यावर पूर्वेचा समुद्र कोणता आणि पश्चिमेचा समुद्र कोणता असा भेद राहत नाही. तसे श्रीकृष्ण व अर्जुन हे शरीरामुळेच काय ते वेगवेगळे भासत होते, पण संवादात भेद संपला होता. स्वच्छ साफ केलेले दोन आरसे एकमेकाजवळ ठेवले तर एक आरसा दुसऱ्या आरशात स्वतःला पाहतो की दुसरा आरसा पहिल्या आरशात स्वतः पाहतो. तसे श्रीकृष्णार्जुन एकमेकात पाहत होते. दोघाशिवाय तिसऱ्याला असण्याचा तिथे काही वावच नव्हता. ते संवादाच्या योगाने इतके फलरूप दिसत होते की एका दिव्यासमोर दुसरा देवा ठेवावा, एका सूर्यासमोर दुसरा सूर्य धरावा. तेव्हा कोण कोणाला प्रकाशित करत आहे याविषयी मात्र आपली संभ्रमान्वित अवस्था व्हावी तसे सगळे झाले होते. महाराज, दोन प्रवाहाचे पाणी एकमेकात मिसळून जाईल म्हणून त्यांना अलग ठेवण्याकरता मध्ये जर मीठ ठेवले तर ते क्षणार्धात तद्रूप होते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद ऐकताना माझी अवस्था झाली आहे असे संजयाने प्रामाणिकपणे कबूल केले. असे संजय म्हणतो न म्हणतो तोच त्याला त्याचे सात्विक भाव दाटून आले व त्याची संजयपणाची जाणीवही कुठल्या कुठे दिगंतराला निघून गेली कुणास ठाऊक. त्याच्या देहावर सुद्धा रोमांच उठू लागले, शरीराचा संकोच होऊ लागला, देह जाणीव किंवा देहात्मभाव नाश पावू लागला, सर्व शरीराला कंप सुटला व देहाच्या हलण्यामुळे स्वेदकणिका खाली पडू लागल्या. अद्वैतानंदाचा अनुभव आल्यामुळे डोळे डबडबून भरून गेले, डोळ्यांना जणू प्रेम पाझरच फुटले. संजयच्या पोटात न मावेल इतका आनंद साठला होता व कंठातून बाहेर निघण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गळ्यात काय अडकत होते कुणास ठाऊक. हुंदक्यामुळे मात्र त्याच्या वाणीला आडकाठी होत होती. अशा प्रकारे इथे अष्टसात्विक भावाची पण बोबडी वळली होती व संजय
जणू संवाद सुखाच्या चव्हाटाच होऊन बसला होता. मग देह भाण्यावर आल्यावर तो म्हणाला, महाराज, हे धृतराष्ट्र महाराज, जे ज्ञान उपनिषदांनाही ठाऊक नाही ते व्यासाच्या कृपाने मी पूर्णतः जाणले. हे जाणताच मी ब्रह्मस्वरूप झालो. मी तूपणाची दृष्टी गेली. अर्जुनाच्या निमित्ताने आपण हे ज्ञान ऐकले. हे धृतराष्ट्र राजा, मला तर या अद्भुत संवादाचे वारंवार स्मरण होऊन पुन्हा पुन्हा आनंद प्राप्त होत आहे. इतके बोलून संजय मौन राहिला. पण पण रत्नाचे तेज रत्नाला झाकून कसे टाकेल? हिमालयातील थंड सरोवरे चंद्र उगवल्यानंतर बर्फमय स्फटिकशिलासारखी होतातच, किंवा सूर्य उगवताच त्यांना पुन्हा पाजर फुटतो. तसा परत संजयचे क्षणात देहाभान हरपणे आणि क्षणात त्याचे देहाभानावर येणे असे चालले होते. श्रीकृष्णाच्या अद्भुत रूपाची पुन्हा पुन्हा आठवण होऊन त्याला नुसता आश्चर्य आणि आनंद हाच वाटत होता. मग तो राजाला सात्विक संतापाने म्हणाला, राजा, भगवंताचे विश्वरूप पाहूने आपण स्तब्ध कसे काय राहू शकता? अहो, हे न पाहताही आता दिसते व नाहीपणानेही आता हे आहे विसरू म्हटले तर ते हे तर आता जास्तच आठवते. मग उठून म्हणे नृपा, श्रीहरीची या विश्वरूपा, देखलिया उगा कापा असो लाहसी, न देखणेनी जे दिसे, नाहीपणाची जे असे, विसरे आठवे ते कैसे चुकू आता. तात्पर्य, आता जे काही आहे व नाही ते सर्व भगवंताचेच रूप आहे. नको म्हटले तरी सभोवताली ते विस्तारित विश्वरूप न पाहताही आहेच आहे. त्याला दृष्टीसमोर कसे नाहीसे करणार? डोळे बंद करून विसरू म्हटले तर आत्मभावाने चिदाकाशातही ते आहेच आहे, आहेच आहे. हा अद्भुत चमत्कारिक विश्वरूपाचा विश्वपसारा प्रत्यक्ष डोळ्यासमोर असूनही शब्दाने मात्र मुळीच सांगता येत नाही. एवढे मात्र खरे की या विश्वरूपाने मला पूर्णपणे ग्रासून टाकले आहे. हा विश्वरूपाचा महापूर माझ्या सकट वाहत आहे आणि माझे अस्तित्व यामुळे पार पार विरघळून गेले आहे. मजही सगट महापूर नेत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा प्रकारे श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादरूपी संगमात स्नान करून संजयने आपल्या अहंतेला तिलांजली दिली. ऐसा श्री कृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करुनी देत असे तीळ दान अहंतेचे. त्या अहंता शून्य अवस्थेत त्याला अलौकिक अनावर असा आनंद झाला. त्याचा देह गदगद कापू लागला व तो केवळ श्रीकृष्ण 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 असेच म्हणू लागला. संजयाच्या या अवस्थेची धृतराष्ट्राला काही कल्पनाच करता येत नव्हती. संजयला काय होत आहे प्रत्यक्ष जवळ असूनही त्याला केवळ त्याच्या दुर्दैवामुळे कळत नव्हते. तो भानावर येताच राजा म्हणाला, संजय, कोणत्या वेळेला काय काय घडले ते सांगायचे सोडून हे काय भलते सोंग तू चालवले आहेस? तुला व्यासाने कोणत्या कामाकरता नेमले व प्रसंग नसता तू हे काय भलते भलते दुसरेच काहीतरी बोलतो आहेस? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जंगलात राहणाऱ्याला जर राजवाड्यात नेले तर त्याला तिथे दाही दिशा शून्यच वाटतात. दिवस उजाडला की निशाचरांना ती रात्र आहे. ज्याला ज्याचे महत्व माहीत नाही त्याला ते सगळे भयंकरच वाटते. तशी धृतराष्ट्राची अवस्था होती. तो संजयवर अतिशय नाराज होता. मला दिसत नाही म्हणून व्यासांनी युद्धवृत्तांत सांगण्याकरता तुझी नेमणूक केली, तर हा सर्व असंगत तू का वेड्यासारखे बोलतो आहेस? नंतर तो प्रगटपणे बोलला, बाबा संजया, बाकी सगळे राहू दे. या युद्धात विजय कोणाचा होणार तेवढे मात्र सांग. त्यातच मला रस आहे. मला तर वाटते माझा पुत्र दुर्योधन फारच पराक्रमी आहे. शिवाय आमच्याकडे सैन्यही दीडपट आहे. म्हणून आम्हीच विजयी होऊ. पण संजया, तू सांग, तुझी ज्योतिष्य विद्या या बाबतीत काय म्हणते? यावर संजय म्हणाला, हे पहा धृतराष्ट्र महाराज, मला कोण कौरव आणि कोण पांडव
हेच आता समजत नाही. त्यामुळे त्यांचे काय होईल व कोणाचे सुद्धा काय होईल यात आता मला मुळीच रस नाही. पण एवढे मात्र खरे की ज्याचे आयुष्य आहे तो कोणत्याही बाजूला असला तरी तो जगेल. पण एवढे मात्र खरे की ज्याचे आयुष्य आहे तो कोणत्याही बाजूला असला तरी जगेल. जी येर येरांची मी नेणे परी आयुष्य तेथे तो जेणे. चंद्राबरोबर चांदणे, शिवाबरोबर शांभवी व संताच्या ठिकाणी विवेक हे असणारच. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजी. राजाजवळ सैन्याचे, अग्नीजवळ जाळण्याचे, आईजवळ ममतेचे हे सामर्थ्य असणारच. दया असेल तिथे धर्म असेलच व जिथे योग्य धर्माचरण आहे तिथे शांती असणारच. आणि जिथे शांती आहे तिथे परतत्व स्पर्श आहेच आहे असे समज. राहो तैसे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वन्नी तेथे दाहक, सामर्थ्य की. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुख तेथे पुरुषोत्तम असे जैसा. वन तेथे वसंत ऋतू येणारच. वन जिथे आहे तिथे वसंत ऋतू येणारच. आणि वसंत ऋतू आला की फुलांचे ताटवे पुष्पसंभाराने लदबडणारच. व जिथे फुले तिथे भुंग्यांचे समुदाय हे निश्चित घोंगावणार. वसंत तेथे वने, वन तेथे सुमने, सुमनी पालांगणे सारंगांची. सद्गुरू लाभले की ज्ञान लाभ होणारच. ज्ञानाने आत्मदर्शन किंवा आत्मप्राप्ती ही होणारच. व आत्मदर्शन स्वरूप दर्शन जेथे आहे तेथे समाधान हे ठेवलेलेच आहे. यात मुळीच शंका नाही. गुरु जेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आहे जैसे. भाग्य असले की सर्व विलास उपभोगाला मिळतात. जिथे विलास सुख आहे तिथे उल्हास हा वाटणारच. व सूर्य असला की तेथे प्रकाश पण असणारच. भाग्य तेथे विलास, सुख तेथे उल्हास, सूर्य तेथे प्रकाश हे असो. सर्व पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष ज्याच्यामुळे समर्थ होतात त्या श्रीकृष्णापाशी लक्ष्मी ही नित्य असणारच. यात शंकाच नाही. अहो जगदंबा लक्ष्मीच ज्याची कांता झाली आहे त्याच्या घरी अणिमा वगैरे वगैरे इष्ट महासिद्धी दासी होऊन का राहणार नाहीत. श्रीकृष्ण आणि लक्ष्मी जेथे राहतील तेथे साधे वृक्ष सुद्धा कल्पवृक्षापेक्षाही श्रेष्ठ आहेत. तयाची या देशाची झाडी कल्पतरूची होडी, होडी म्हणजे तुलना. तेथील पाषाण सुद्धा चिंतामणी का होणार नाहीत. तेथील भूमी सुवर्णाची का होणार नाहीत. ते पाषाण ही आगवे चिंतामणरत्ने का न होवावे. ते भूमिके का न यावे सुवर्णत्व. त्यांच्या देशातील नद्या अमृताने भरभरून वाहू लागल्या तर त्यात नवलते काय. अहो जिथे राहणाऱ्यांचे वेडे विद्रे शब्द पण वेदासारखे आदरणीय होतात, पूजनीय होतात, असे देहात राहून सुद्धा सच्चिदानंदाचा भोग का घेऊ शकणार नाहीत. म्हणून धृतराष्ट्रा, श्रीकृष्ण ज्याचे बाप व लक्ष्मी ज्याची आई आहे त्याला सर्व सिद्धी या आपोआप मिळणार म्हणजे मिळणार एवढेच आता मला माहित आहे. बाकी मला काहीच समजत नाही. कारण कृष्ण स्वतःच विजय स्वरूप आहे. तो ज्या पक्षाकडे असेल त्या पक्षाला विजय मिळालाच म्हणून समजा. कृष्ण विजय स्वरूप निजांगे ते राहिला असे जेणे भागे. तै जय लाग वेगे तेथेच आहे. म्हणून जिकडे योगेश्वर कृष्ण व धनुर्धारी अर्जुन असतील तेथेच श्री, विजय, ऐश्वर्य व नीती हे निश्चितच असणार असा माझा निश्चय आहे. नमस्कार.